Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता mathematics. एक इंटरेस्टिंग टॉपिक फर्स्ट सेमेस्टर आहे तुमची 7th स्टँडर्डची, त्याच्यातला लास्ट टॉपिक आहे ज्याचं नाव आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन इट, म्हणजे बैजिक राशी आणि त्यांच्यावरच्या क्रिया. हा एक इंटरेस्टिंग टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आले आहे की जो तुम्हाला लाईफ टाइम उपयोगी पडणार आहे. याच्या अगोदर आपण बरेचशा कन्सेप्ट या लेसन मधल्या क्लिअर केल्या. आजही आपल्याला काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट या लेसन मधल्या क्लिअर करायचे आहे. सो स्टुडंट, विच आर दॅट कन्सेप्ट? लेट्स सी. पण त्याच्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा इंटरेस्टिंग अँड नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन DS डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, याच्या अगोदर आपण टर्म ही कन्सेप्ट क्लिअर केली होती आणि टर्म्सचे टाइप्स पण बघितले होते, लाईक टर्म आणि अनलाईक टर्म. पण कधी कधी हे टर्म्स किती आहे, पण कधी कधी ह्या टर्म्स किती आहेत दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये, ह्या टर्म्स किती आहेत त्याच्यावरून त्याचे टाइप्स पडतात. मग पहिले आपण जे मेन टाइप्स आहे ते मेन टाइप समजून घेऊया. पहिला टाइप आहे तुमचा मोनोमियल, नेक्स्ट आहे बायनॉमियल, पुढचा टाइप आहे ट्रायनॉमियल आणि लास्ट टाइप आहे तुमचा पॉलिनॉमियल. मग आता एवढे मोठे मोठे नावं बघून घाबरून जायचं काही काम नाहीये. मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल, पॉलिनॉमियल म्हणजे नक्की काय? आता मोनोमियल म्हणजे एकपदी, बायनॉमियल म्हणजे द्विपदी, ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी आणि पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी. मराठीमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे. मोनोमियल मीन्स दॅट इज द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच हॅव्हिंग ओनली वन टर्म, ज्याच्यामध्ये एकच टर्म आहे. समजा मी घेतलं a², दिस इज ओनली वन टर्म. किंवा एक दुसरं एक्झाम्पल घेतलं, समजा XYZ, याच्यामध्ये दुसरी टर्म आहे का? नाही, एक आणि एक सिंगल एकच टर्म असते, त्याला काय म्हणणार आपण? मोनोमियल. किंवा समजा घेतला मी 10 ही संख्या घेतली, ही पण काय झालं तुमचं? मोनोमियल. ठीक आहे, मोनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये एकच तुमची टर्म असते त्याला मोनोमियल. बायनॉमियल मीन्स द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच हॅव्हिंग द टू टर्म्स. आता समजा मी इथे घेतलं a² + b², याच्यामध्ये तुम्हाला किती दिसत आहे? दिस इज वन टर्म अँड दिस इज टू टर्म, सेकंड टर्म, आणि ती प्लस या साईनने वेगळी झालेली आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये एक आणि दोन टर्म्स असतात त्याला बायनॉमियल म्हणतात. किंवा आपण समजा घेतलं इथे 3mn - 2n, हे काय झाली? ही एक टर्म आणि ही टर्म, त्याला काय झाले? बायनॉमियल. म्हणजे द्विपदी, दोन पद आहे ज्याच्यामध्ये काय आहेत? एक आणि दोन पद असतात, त्याला बायनॉमियल म्हणणार आहे. मग आता बरेच विद्यार्थी कन्फ्युज काय होतात मोनोमियल आणि बायनॉमियल मध्ये. मी तुम्हाला एक कन्फ्युजन तुमचं सांगते, बऱ्याच विद्यार्थ्यांचं सेम कन्फ्युजन असतं. काही विद्यार्थी म्हणतात 4 + 6. मग आता हे 4 + 6 काय आहे? ही एक वेगळी टर्म आहे आणि ही एक वेगळी टर्म आहे. सो इट इज बायनॉमियल, इट इज बायनॉमियल. बट सपोज 4 + 6 त्याची ऍडिशन करून 10 आले, मग 10 काय आली तुमची? 10 इज अ मोनोमियल. 10 काय आहे तुमची? मोनोमियल आहे. हे कन्फ्युजन तुमचं दूर करा. ही आहे बायनॉमियल आणि हे आहे तुमचं, हे फक्त 10 आलं तर ते काय आहे तुमचं? मोनोमियल. सो हे कन्फ्युजन दूर करायचं आहे. समजा इथे आपण घेतलं 7 + 5, हे काय आहे? बायनॉमियल आहे. सो आय थिंक मोनोमियल म्हणजे एक टर्म, बायनॉमियल म्हणजे दोन टर्म. आता ट्रायनॉमियल तुम्हाला समजलं असेल की ज्याच्यामध्ये 3 टर्म्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं a² + 2ab + b², किती टर्म आहे? काउंट करूया. 1, 2 and 3. 3 टर्म्स आहे म्हणून त्याला ट्रायनॉमियल म्हणणार. किंवा आपण कुठलं एक्झाम्पल घेऊया, आपण इथे 5mn - 2n + 3, किती टर्म्स आहेत? 1, 2 and 3. 3 टर्म्स आहे म्हणून त्याला आपण ट्रायनॉमियल म्हणणार. किंवा अजून एक एक्झाम्पल घेऊया, 1/3 x² - 2xy + y². हाऊ मेनी टर्म्स आर हिअर? 1, 2 and 3. देर आर दी 3 टर्म्स इज कॉल्ड ॲज द ट्रायनॉमियल. सो ज्याच्यामध्ये एक पद असतं त्याला एकपदी, ज्याच्यामध्ये 2 पद असतात त्याला द्विपदी, ज्याच्यामध्ये 3 पद असतात त्याला त्रिपदी म्हणतात. डेफिनेशन फार सिंपल आहे, तुम्हाला डेफिनेशन पण लिहून देणार आहे. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच हॅव्हिंग ओनली वन टर्म इज कॉल्ड ॲज मोनोमियल. द अल्जेब्रिक एक्सप्रेशन सेम डेफिनेशन आहे, फक्त आपण काय करायचं? 1 च्या ऐवजी 2, 2 च्या ऐवजी 3 इथे आपण लिहिणार आहोत. अशा पद्धतीने मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. लेट्स सी द लास्ट कन्सेप्ट, व्हॉट इज पॉलिनॉमियल. सो स्टुडंट, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली पॉलिनॉमियल. पॉली मीन्स व्हॉट? मेनी, बहु, जास्त, ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त पद असतात. द एक्सप्रेशन विच हॅव्हिंग मोर दॅन 3 टर्म्स इज कॉल्ड ॲज पॉलिनॉमियल. सपोज आपण घेतलं a³ + 3a² b + 3ab² + b³. काय दिसते तुम्हाला? 3 पेक्षा अधिक टर्म्स. किती टर्म्स आहेत? 1, 2,
3 and 4 याला काय म्हणणार तुम्ही पॉलिनॉमियल. याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त पदं असतात. फॉर एक्झाम्पल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस d स्क्वेअर प्लस e स्क्वेअर, किती पण पदं असू शकतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, या सगळ्यांना काय म्हणणार आहे तुम्ही पॉलिनॉमियल. मोनोमियल म्हणजे 1 पद, बायनॉमियल म्हणजे 2 पदं, ट्रायनॉमियल म्हणजे 3 पदं आणि पॉलिनॉमियल म्हणजे 3 पेक्षा अधिक पदं. सो आय थिंक तुमच्या हे जे टर्म्स आहे मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल ही कन्सेप्ट छानपैकी क्लिअर झाली असेल. आता याच्या डेफिनेशन जर एक्झाममध्ये विचारलं तर कशा पद्धतीने लिहायच्या, लेट्स सी स्टुडंट्स. सो स्टुडंट लेट्स क्विकली सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मोनोमियल. मोनोमियलची जर तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे, तुम्हाला एक समजली की बाकीच्या डेफिनेशन तुम्हाला इझिली लिहिता येणार आहे. देन अल्जेब्रिक एक्सप्रेशन विच हॅव्हिंग ओनली 1 टर्म. चला पटापट लिहून घेऊया, तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. सो अशा पद्धतीने आपण मोनोमियलची डेफिनेशन लिहिलेली आहे. महत्त्वाचं काय आहे, ओनली 1 टर्म. याच्यामध्ये एकच टर्म असते. सेम डेफिनेशन बायनॉमियलची लिहिणार आहे. ओनली 1च्या ऐवजी काय लिहायचं शब्द फक्त 2, बाकीचं ॲज इट इज कॉपी करायचं फटाफट. ओके, सो अशा पद्धतीने बायनॉमियलची डेफिनेशन लिहिलेली आहे. फक्त काय केलं इथे, ओनली 1च्या ऐवजी आपण काय घेतलं इथे 2 टर्म्स घेतलेला आहे. सेम डेफिनेशन आणि ट्रायनॉमियलची पण लिहूया. इथे 2 टर्म्सच्या ऐवजी आपण काय लिहिणार, फक्त 3 टर्म्स. सो अशा पद्धतीने ट्रायनॉमियलची डेफिनेशन पण झालेली आहे. मोनोमियलमध्ये ओनली 1, बायनॉमियलमध्ये 2 टर्म्स आणि ट्रायनॉमियलमध्ये 3 टर्म्स, एवढंच करायचं आहे. आता आपण पॉलिनॉमियलची पण डेफिनेशन लिहूया. आता पॉलिनॉमियलमध्ये काय येणार आहे तुमचं, 3 टर्म्सच्या ऐवजी मेनी टर्म्स, मोर दॅन 3 टर्म्स. ओके, असं येणार आहे. तर आपण पॉलिनॉमियलची पण फटाफट डेफिनेशन लिहूया. सो अशा पद्धतीने एक्झाममध्ये तुम्हाला मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल किंवा पॉलिनॉमियल कुठली डेफिनेशन विचारले तर तुम्ही इझिली लिहू शकता. एकच डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. फक्त बाय आलं की त्याच्यामध्ये 2, ट्राय आलं की त्याच्यामध्ये 3 आणि पॉली आले की त्याच्यामध्ये मोर दॅन 3 हा शब्द लिहायचा आहे. सो आय थिंक मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल ही कन्सेप्ट तुमची छानपैकी क्लिअर झाली असेल. याच्यावरतीच आधारित आहे तुमचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट, तो आपण पटापट बघणार आहोत आता. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 32 विच इज डिपेंड ऑन द प्रिव्हियस कन्सेप्ट विच आय टॉट यू. आपण मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल ही जी कन्सेप्ट शिकलो त्याच्यावरती हा तुमचा प्रॅक्टिस सेट 32 डिपेंड आहे. यू कॅन सी द क्वेश्चन दॅट इज क्लासिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन इन टू द मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल अँड द पॉलिनॉमियल. आता आपल्याला एक खूप सारे एक्सप्रेशन दिलेलं आहे. आपण पहिले मोनोमियल कुठले आहेत ते पटापट शोधूया. मोनोमियल्स, ठीक आहे. सो मोनोमियल्स म्हणजे 1 टर्म पाहिजे. त्यानंतर बायनॉमियल म्हणजे काय, 2 टर्म पाहिजे. त्यानंतर तुमचं ट्रायनॉमियल म्हणजे किती टर्म्स पाहिजे तुमचे, 3 टर्म्स पाहिजे. आणि पुढे आहे तुमचं पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल म्हणजे काय, मोर दॅन 3 टर्म्स, म्हणजे 3 पेक्षा अधिक जर टर्म असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॉलिनॉमियल. मग पहिली काय आहे, एकच टर्म आहे म्हणून ती काय येणार आहे तुमची मोनोमियल मध्ये येणार आहे. इथे किती टर्म आहे, 1 and 2 म्हणजे काय आहे बायनॉमियल. म्हणजे आपलं हे सेकंड याच्यामध्ये 5 - 7z याच्यामध्ये येणार आहे. त्यानंतर 1 2 3 किती टर्म्स आहेत, 3 म्हणजे ट्रायनॉमियल. सो आपण ही इथे लिहिणार आहोत ट्रायनॉमियल. ओके, व्हेरी सिंपल. खूप इझिली या प्रश्नांचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. पुढे बघूया 1 2 3 and 4 3 पेक्षा अधिक टर्म आहे म्हणजे ते काय येणार आहे तुमचं पॉलिनॉमियल मध्ये. म्हणजे आपण त्याला टाकणार आहोत पॉलिनॉमियल मध्ये. 1 - 8a - 7a स्क्वेअर - 7a³ दिस इज द पॉलिनॉमियल. ओके, वन्स अगेन आता याच्यामध्ये किती टर्म्स दिसत आहे तुम्हाला, 1 and 2 2 टर्म्स दिसत आहे म्हणजे हा काय आहे तुमचा बायनॉमियल. तो आपण लिहिणार आहोत इथे बायनॉमियल मध्ये. ओके, त्याच्यानंतर हा काय आहे, एकच टर्म दिसते म्हणजे तो काय आहे तुमचा मोनोमियल म्हणून त्याला आपण लिहिलं मोनोमियल मध्ये. इथे पण काय दिसते तुम्हाला, एकच टर्म दिसते म्हणजे हा पण काय आहे तुमचा मोनोमियल. त्यानंतर बघूया लास्टचा 1 2 and 3 काय दिसत आहे, 3 टर्म्स. 3 म्हणजे काय, ट्राय. सो आपण त्याला टाकणार आहोत ट्रायनॉमियल मध्ये. सो अशा पद्धतीने खूप सिंपल एक्सरसाइज होता तुमचा प्रॅक्टिस सेट 32. तो आज आपण इथे क्लिअर केलेला आहे. अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.